खूप आनंद झालाय. एवढ्या वर्षानंतर जे एफर्ट्स टाकलेले ते पूर्ण होतात आणि खूप खुश आहे. अजून वेळ लागेल थोडा अजून सिंक इन व्हायला की रिझल्ट लागलाय आणि चांगला लागलाय. कशा प्रकारे अभ्यास करत होतीस? किती टाइम अभ्यास करत होतीस? घरच्यांना पण टाइम देत होतीस का? हे मागचे 3-4 वर्ष जे चालू होते माझे UPSCचा जो माझा प्रवास होता, तसं फ्रॉम डे 1 बऱ्यापैकी मी कन्सिस्टंट किंवा हार्डवर्क जे आहे ते कन्सिस्टंटली एफर्ट्स पुट इन करत होती. जेवढा वेळ आपण देऊ शकतो मिनिमम मी 8 ते 10 तास दिवसातले देत होती आणि तो जास्त देण्याऐवजी रोज तेवढे किंवा कन्सिस्टंटली तेवढं देणं. जेव्हा आपण लो आहोत किंवा तेव्हा पण तेवढाच अभ्यास करणं हे दॅट वॉज माय गोल. आणि घरच्यांना थोडा कमी वेळ देत होती कारण अभ्यास तेवढा होता आणि घरच्यांचा पण त्याला पूर्ण पाठिंबा होता. वडिलांची इच्छा पूर्ण झाली. काय सांगशील तू? त्या रिझल्ट लागला सांगितलं असेल वडिलांची आणि आईची रिएक्शन? वडिलांची आणि आईची रिॲक्शन ही माझ्यापेक्षा जास्त चांगली होती. माझ्यापेक्षा जास्त ते खुश होते मला बघताना की माझं जे स्वप्न होतं किंवा जे टार्गेट होतं ते मी अचीव केलंय. आणि माझ्यापेक्षा मी बोलू शकते की ते जास्त खुश आहेत की मी फायनली रँक आली आहे आणि चांगली आली आहे. आता जे बाकीचे UPSC विद्यार्थी असतील ते महाराष्ट्राला अभ्यास करत असतील त्यांना तो कशा प्रकारचा काय संदेश देशील? जे काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतायत किंवा विचार करतायत ही परीक्षा द्यायची, मी त्यांना हेच बोलेल की हार्डवर्क इज द ओनली की. मेहनत घेणं हे आपल्या हातात आहे आणि ती आपण घेतलीच पाहिजे. नुसती मेहनत हाच एक कॉम्पोनंट नाहीये. स्मार्ट वर्क ज्याला आपण बोलतो ते पण खूप गरजेचं आहे. आणि पर्सिस्टन्स मी बोलेन की अजून एक क्वालिटी आहे जी अजून एक महत्वाची आहे. खचून न जाता कुठला नेगेटिव्ह रिझल्ट आला किंवा आपण कुठे कमी पडलो तर त्याला धरून न बसता त्याला चांगल्यापैकी अॅनलाइज करणं आणि परत आपण कुठे कमी पडलो हे शोधणं आणि परत तेवढ्याच जिद्दीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीने परत देणं, हे मी बोलेन की जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवावं.